पक्षनिधी आणि पार्थ भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या. म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील हातभट्टी दारूकांडात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांनी सुद्धा तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विषारी दारूकांडासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षनेते आणि पार्थ पवार, छगन भुजबळ यांच्या संदर्भातही भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आर्थिक ताकद वाढवण्यासाठी आगामी राजकीय घडामोडींच्यावर पार्श्वभूमीवर पक्षनिधी उभारणीवर विशेष भर दिला जात असल्याचे सांगितलं जात आहे. त्यावरून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिणार असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या गृह विभागाचा अहवाल आहे की पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात सर्वात पहिलं तर देशात 5वं शहर बनलंय. त्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. नसरापूर प्रकरणात देखील आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पोलिसांनी लवकरच चार्जशीट दाखल केलं, मात्र हे गुन्हे रोखले पाहिजेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच हे सरकारचे अपयश आहे. हप्ते घेऊन गुन्हे केले जात आहेत. पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या गटात काय होतं हे मला माहीत नाही. मला त्यात इंटरेस्ट नाही. पण काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला आहे. मी आरोप केलेला नाही. तुम्ही याबाबत भुजबळ साहेबांना विचारा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भुजबळ आणि त्यांच्या खात्याचा कॉन्ट्रॅक्टर यांच्यातील संवाद सांगितला आहे. भुजबळ यांच्या खात्यातील एक कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की गेली काही वर्ष ठराविक कॉन्ट्रॅक्टरच पुरवठ्याचं काम करत आहेत. त्यामुळे यात भ्रष्टाचार होत असेल तर याची चौकशी करावी. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. मला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री सामान्य नागरिकांचा पैसा वाचवतील, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षनिधी आणि वादावर दिली आहे. त्यांच्या गटामध्ये काय होतंय याची मला काही माहिती नाही. आणि दूसरे के घर में झांकने का मुझे शौक भी नहीं है. हा पहिला मुद्दा. पण दुसरा मुद्दा हा त्याच्यापेक्षा जास्त मला महत्त्वाचा वाटतो. म्हणजे त्यांच्या गटामध्ये काय चाललंय त्यात मला खरंच काही इंटरेस्ट नाही. मला चिंताजनक एकच गोष्ट वाटते की कालच्या एका वर्तमान पक्षात जेव्हा एका चॅनलवर एक व्हिडिओ मला आलेला आहे, मी चॅनलचं नाव घेणार नाही, सिनियर जर्नलिस्टनी बनवलं आहे की अन्न खातं जे आहे ज्याच्यातून राशन मिळतं लोकांना, त्या राशनचा एक काहीतरी तो एक कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आरोप मी करत नाहीये. दाखवणार असाल तर पूर्ण दाखवा. आणि भुजबळ साहेबांना प्रश्न विचारत असाल परत तुमचा तर पूर्ण विचारा. मी कुठलाही आरोप कुणावरही करत नाहीये. भुजबळ साहेबांचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे असं एका चॅनलचा एक व्हिडिओ फिरतोय. त्याच्यात असं लिहिलेलं आहे, त्याच्यात ते असं म्हणतात रिपोर्टर की जो राशन जे आपल्या सगळ्यांना मिळतं त्याचा जो वाहतूक असते त्या वाहतुकामध्ये गेले 20-25 वर्ष एकच ग्रुप आहे जो सातत्याने असं कॉन्ट्रॅक्ट घेतो की ते त्यांनाच मिळतं, दुसऱ्याला ते मिळूच शकत नाही. आणि हा आरोप कोणीतरी केला एका ग्रुपने. त्याची औरंगाबादच्या हायकोर्टमध्ये ती केस चाललेली आणि त्याच्यावर स्टे दिलेला आहे पण कॅन्सल नाही झालेला. आणि तो निर्णय 22 तारखेला जूनच्या झाला पाहिजे. हा एक खूप सिरियस विषय आहे. त्याच्यामुळे त्यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत, मनभेद आहेत का नाही ह्याच्यात माझा काही घेणं देणं नाही, माझा संबंध नाही, मला इंटरेस्टही नाही. मला इंटरेस्ट आहे की जर मी म्हणते महाराष्ट्रामध्ये अन्नधान्य गरीब कष्ट करणाऱ्या जो गरीब आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्यासाठी तुम्ही सगळे टॅक्स भरता. त्या टॅक्स मधून सबसिडाइज अन्नधान्य जातं. त्या अन्नधान्याचा जो ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यात जर भ्रष्टाचार होत असेल तर तो आम्ही होऊ देणार नाही. जर मी म्हणते त्याची पारदर्शक इन्क्वायरी लावावी. आणि ह्या बाबतीत जी माहिती मला मिळाली आहे ती मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवणार आहे. आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय देतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.